काय गरज होती सिम्मी काकूला जाऊन नेहाशी बोलायची? मी म्हणालो होतो की मी जाऊन बोलीन नेहाशी म्हणून, पण नाही. किती अपसेट आहे माहिती ती आता. एवढी चिडचिड करत होती माझ्यावर. नेहाचं चिडणं काय चूक आहे मला सांग. तिने हा सगळा राग कुणाजवळ काढायचा, कुणाजवळ व्यक्त व्हायचं? अरे एकतर तिच्या मनामध्ये ऑलरेडी तुमच्या लग्नाचं टेन्शन, ते सगळे विचार. त्यात त्या दिवशी आजोबांना जो काही त्रास झाला तो नकळत तिच्यामुळे झालाय की काय असा गिल्ट तिच्या मनात आहे. आणि त्याच्यात झालं काय, काकू थेट तिच्याशी बोलली. काही गरज होती का? नेहाचं राग येणं, अपसेट होणं स्वाभाविक आहे यार. आता काय तू काकूची बाजू घेणार? तुला काकूचंच म्हणणं कसं पटलंय ते तू मला सांगणार, माझ्यावरती चिडणार. तसं नाहीये रे. मी म्हणालो ना, काय गरज नव्हती काकूला जाऊन बोलायची. पटलं नाही नाही ते चूकच होतं. अरे मुळात लग्नाचा विषय कुणाचा आहे, तुझा आणि नेहाचा आहे. मग तुझ्याशी आधी बोलायला हवं होतं ना. थेट नेहाशी बोलायची काय गरज होती? मला अजिबात नाही पटलंय काकूचं हे वागणं. ते मलाही नाही पटलेलं. आता नेहाला कसं समजवू हा विचार करतो. यावेळेस नेहाशी जे काही बोलायचं ते मी बोलेन, कारण ऑलरेडी खूप गैरसमज झालेत. आणि आता मी तिच्याकडे जाणार आणि मी बोलणार. तू जमलं तर एक काम कर, सिम्मी काकूशी बोल. तिला विचार ती असं का वागली आणि का बोलली. जमलं तर. कठीण आहे यार. पप्पा सूप प्यायले? हो मॅडम. गुड, गो. यश नको म्हणाला तरी मी नेहाशी बोलले, आणि हे त्याला नक्कीच आवडलं नाहीये. तो माझ्याशी बोलायला येणारच. त्याला जरा व्यवस्थित हँडल केलं पाहिजे. पप्पा, 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 काय करताय वहिनी? अच्छा, तुम्ही हा सगळी कामं करताय? हो. वहिनी खरं सांगा, तुम्हाला सासूबाईंचा दागिना हवाय ना? मिथिला, सगळीकडे आपल्या मंद बुद्धीचं प्रदर्शन करायलाच पाहिजे? आणि मला सांग, पप्पांसाठी मी काहीच चांगलं करू शकत नाहीये का? सॉरी. तुझं ना हे नेहमीच आहे मिथिला. कधी कुठे काय बोलावं याची साधी अक्कल नाहीये तुला. बघ ना, जरा स्वतः बघ, काय परिस्थिती आपल्या घरात. तुला हे असं सुचते, असे विचार येतात तुझ्या डोक्यात? पण मग ही इतकी साफसफाई का केली? का म्हणजे पप्पांची रूम प्रसन्न नको का वाटायला? हो, मी काही मदत करू का तुम्हाला? नाही, काही नको. काहीही नकोय तुझी मदत. तू मदत कमी आणि बडबड जास्त करशील. पप्पा झोपलेत आता, त्रास होईल त्यांना, डिस्टर्ब होतील ते, आणि त्यांची झोपमोड झाली तर मी. नाही नाही नाही, नको नको नको. त्यापेक्षा मी जाते. आलेच मी. काकू, तू नेहाशी जाऊन काय बोललीस? तू का तिच्याशी बोलायला गेली होतीस? मी म्हणालो होतो ना की मी बोलेन तिच्याशी म्हणून. हळूहळू. पप्पा आता झोपले, बाहेर जाऊन बोलूया. चल.
काय? तू का गेली होतीस नेहाकडे काकू? मी तुला सांगितलं होतं ना की मी जाऊन बोलेन तिच्याशी म्हणून, आणि तू जाऊन काय सांगितलंस तिला की आधी लग्न करा आणि त्यानंतर आपण परीबद्दल आजोबांना सांगूया. काय, व्हॉट काइंड ऑफ एन ऑप्शन इज दिस? नेहाच्या बाबतीत हे ऑप्शन असूच शकत नाही. मी मला जे योग्य वाटलं तेच सांगितलं तिला. पण का? बरी मुलगी आहे तिची काकू, तिला विचारल्याशिवाय सांगितल्याशिवाय नेहासाठी हे ऑप्शन असूच शकत नाही. आणि तू गेलीस तर ठीक आहे, पण जायच्या आधी निदान मला एकदा सांगायचं तरी की तू जाणार आहेस आणि असं काहीतरी बोलणार आहेस. जाब विचारतोयस तू मला? जाब मी विचारतो? जाब वगैरे काय विचारत नाहीये काकू. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू जर का तिकडे जाणारच होतीस तर निदान मला एकदा सांगायचं तरी. मला वाटलं होतं आई आहे मी तुझी, तुझ्यासाठी तुझ्या भल्यासाठी मी मी काय वाटेल ते ठरवू शकते. माझ्यासाठी नाही रे, पप्पांसाठी बोलले मी. हे त्यांची तब्येत नीट राहावी म्हणून सगळी धडपड चालली आहे माझी. आणि तुमचं लग्न व्हावं ही पप्पांची इच्छा आहे. तुला काय वाटतंय हे मी सगळं माझ्यासाठी करते? नाही, माझ्यासाठी करतच नाहीये मी हे, कळलं ना? आणि बरोबर, मी आई नाहीये ना तुझी. तुझी आई असती ना खरी आई, तर तू तिला असं बोलला नसतं, तिने ऑप्शन दिलं असतं तर ते निमूटपणे मान्य केलं असतंस तू. मी नाहीये ना तुझी आई म्हणून तू हे सगळं बोलतोयस. हा, नाहीये काकू. मग कसं आहे सांग, सांग ना तू कसं फक्त आहे? एकतर्फी विचार करतेस. म्हणजे आजोबांसाठी आपण विचार करायलाच हवा, त्याबद्दल काय डाऊटच नाहीये. पण नेहा आणि परी त्यांची पण एक बाजू असू शकते ना, तो विचारच तू करत नाहीयेस. काय बोलतोयस तू हे? मी विचार करत नाहीये? असं कसं बोलू शकतोयस तू? तुमच्या लग्नाबद्दल तिथे चाळीत काय चर्चा सुरू आहे ना, हे सगळं कानावर आलंय माझ्या. तुला काहीच फरक पडत नाही रे. पण ती बिचारी नेहा, ती एकटी आहे तिथे, ती तिकडे हे सगळं एकटीने फेस करते. तुला किती त्रास होत असेल हे सगळ्याचा. सगळ्यांचा विचार करते मी यश. अरे यश, यश, आई म्हणून मी मुलाचाच नाही तर होणाऱ्या सोनेचा, माझ्या सासऱ्यांसाठी विचार करते. कळलं ना तुला? आताची ही जी सिच्युएशन आहे ही टफ आहे, पण प्रत्येक जण आपापल्या परीने मार्ग काढतोय यातून. मी सुद्धा असेच प्रयत्न केलेत. मला जे योग्य वाटलंय ना ते मी सजेस्ट केलंय तिला. यात माझं कुठे आणि काय चुकलंय ते सांग ना तू मला. तू सांग. यश, नाही, आणि तुला जर असं वाटत असेल ना की की माझं बोलणं, माझे ऑप्शन चुकीचे आहेत, तर तू स्वतः जा ना आणि तू बघ तिथे काय चाललंय, काय बोलतायत लोक तुझ्याबद्दल. आणि सोशी काय बिचारी, ती काय येऊन आपल्याला सांगणार नाही इथे? तिला तर आपणच समजून घ्यायला हवं ना. इथे तू माझ्याशी बोलतोस, माझ्याशी भांडतोस, तिथे एकटी आहे रे ती, म्हणून मी हे ऑप्शन दिलं. यात माझं काय चुकलं ते तर सांग ना मला. आणि तरीही तुला जर वाटलं ना की माझं वागणं चुकीचंच आहे, तर चल मी स्वतः येते तुझ्या बरोबर आणि तिच्या पायावर नाक घासते. हेच हवंय ना तुला? काय बोलतेस तू? आजोबा, बाबा,